श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 33 राम लक्ष्मणाची शरबंधातून सुटका या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजेच साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासातील त्याच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर आता ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम आपल्या दिव्य मनासह म्हणजेच लक्ष्मणासह त्या बंधन शक्तीच्या सन्मानास्तव बंधयुक्त होतात. तिथे मग तो विवेक म्हणजेच बिभीषण हे सर्व जाणतो व जीव व प्राण म्हणजे सुग्रीव व हनुमंत यांना निवेदित करतो. या बंधनशक्तीच्या प्रभावाने इतर शुद्ध असलेली सर्वच मंडळी म्हणजेच वानरसेना निचेष्टित झालेली आहेत. तेव्हा मग हे तिघेजण म्हणजे जीव, प्राण व विवेक हे बाकीच्या मंडळींचा शोध घेत आहेत. तेव्हा त्यांना अहम म्हणजेच जांबवंत अस्ताव्यस्त झालेला दिसतो. मग विवेक त्या अहमला सावध करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो अहम त्या विवेकास विचारतो की प्राण कसा आहे. आपणा सर्वांनाच आता त्या प्राणशक्तीची खूपच गरज आहे. तो अहम त्या प्राणाचे आत्तापर्यंत केलेल्या कार्यकुशलतेचे वर्णन करतो. तेव्हा तो विवेक त्या प्राणाची व अहमची भेट घडवून देतो. त्यानंतर मग तो अहम त्या प्राणास आत्मनिवेदन करतो की आता इथे त्या चैतन्य शक्तीची फारच गरज आहे. त्या चैतन्य शक्तीशिवाय हे आत्मस्वरूप सद्गुरू व दिव्य मन आणि इतर सर्व नाडीगण व पेशी समूह म्हणजे समस्त वानरसेना निष्प्राण होतील. तेव्हा हे प्राणा, तू तुझी शक्ती व युक्ती वापरून त्या विश्वकोशातील म्हणजेच हिमालयातील ब्रह्मगुंफेमधून म्हणजेच द्रोणागिरीतून ती चैतन्य शक्ती म्हणजेच दिव्य औषधी घेऊन ये. आणि हे कार्य फक्त तूच करू शकतोस. मग तो प्राण ऊर्ध्वगती प्राप्त करून गगनमार्गे गगनाच्या म्हणजेच मस्तकाच्या वर असलेल्या त्या विश्वकोशातील ब्रह्मगुंफेमधून त्या चैतन्य शक्तीला घेऊन येतो व आपल्या आत्मस्वरूप सद्गुरू व दिव्य मनासह सर्व मंडळींना सचेतन करतो. आता आपण या साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधील राहिलेला भाग आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. आता आपण या भागाचं सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे साधकाच्या दृष्टीने आपण हा अध्याय आता पाहत आहोत. साधकाच्या या अंतरंगातील त्या युद्धभूमीवर ते आत्मस्वरूप सद्गुरू आणि दिव्य मन म्हणजेच श्रीराम आणि लक्ष्मण
त्या बंधन शक्तीला सन्मान द्यायचा म्हणून त्या बंधयुक्त होतात. मग हे सगळं विवेकाला जाणवतं. बघा, अध्यात्म करणारी जी मंडळी असतात ना, त्यांचा विवेक हा आत्मविवेक झालेला असतो. त्यामुळं अंतरंगात ज्या ज्या काही गोष्टी घडतील किंवा बाह्यरंगात सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी घडतील त्या त्या आत्मविवेकाला लगेच जाणवतात. आणि आत्मविवेक त्या पद्धतीने जीवाला, मनाला, प्राणाला, अहमला, या अंतरंगातील सगळ्या घटकांना सल्ला देत असतो. म्हणून इथे त्या विवेकाला हे जाणवतं आणि तो जीव व प्राणाला तसं निवेदन करतो. मग ते जीव, प्राण व तो विवेक म्हणजेच सुग्रीव, हनुमंत आणि विभीषण हे त्या बाकीच्या सगळ्या मंडळींचा शोध घेत आहेत. आता अंतरंगामध्ये ही घटना घडल्यामुळे आत्मस्वरूप सद्गुरून दिव्य मनच बंधयुक्त झाल्यामुळे किंवा निचेष्टित पडल्यामुळं अंतरंगातली ही सगळी शुद्ध असलेली मंडळी, म्हणजे अंतरंगातले हे सगळे शुद्ध घटक, म्हणजे जसं मन, अहम, चित्त, हृदय, नाडीसंस्था, सगळं अंतरंगातले सगळे घटक स्तब्ध होतात, निचेष्टित झाल्यासारखं होतात, निष्प्राण झाल्यासारखे होतात. आणि ह्या सगळ्यांचं काय झाले, कसं झाले याचा शोध हे तिघजण घेतात. तेव्हा त्यांना तिथे अहम भेटतो, म्हणजे जांबवंत भेटतो. आणि मग अहमला ही गोष्ट जाणवते. अहमसुद्धा साधनेने बऱ्यापैकी शुद्ध झालेला असतो. आणि मग तो अहम त्या प्राणाचं कौतुक किंवा प्राणाच्या कार्याचं, कुशलतेचं आणि प्राणाचं काय महत्त्व आहे हे बघा. आपल्या देहातनं जर प्राण निघून गेला किंवा निष्प्राण झाला तर बाकीच्या सगळ्याच घटकांना काहीच अर्थ नाही. आणि प्राणाला काय लागते? चैतन्य शक्ती. तेव्हा तो अहम त्या प्राणाशी संवाद साधतो आणि प्राणाला म्हणतो की आता इथे त्या चैतन्य शक्तीची, म्हणजे माझ्या शरीरात जी आत्ता चैतन्य शक्ती आहे ती कमी पडते. कारण जिथे आत्मस्वरूप सद्गुरू, दिव्य मन आणि ही बाकीची मंडळी निचेष्टित होतात, स्तब्ध होतात किंवा निष्प्राण झाल्यासारखी होतात, तेव्हा वेगळ्या चैतन्य शक्तीची आपल्याला आवश्यकता पडते. आणि ती चैतन्य शक्ती वरून, म्हणजे आपल्या आत्म्याकडून, म्हणजेच मस्तकाकडून, गगनाकडून, आणि इथेच त्याला हिमालय म्हटले. हिमालयातील ब्रह्म गुंफा म्हणजेच आपला हे सहस्रदल कमल. आणि इथून ती चैतन्य शक्ती घेऊन ये असं अहम प्राणाला स्वतःचं आत्मनिवेदन करतो की आता त्या शक्तीशिवाय ही सगळी मंडळी सचेतन होणार नाही, सावध होणार नाही. कथेच्या दृष्टीने तो जांबवंत हनुमंताला म्हणतो की संजीवन नावाची जी औषधी आहे ती हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर आहे. तेव्हा तू ती जाऊन सूर्योदयापूर्वी घेऊन ये. आता इथे साधकाच्या दृष्टीने सूर्योदय म्हणजे काय? साधकाच्या दृष्टीने सूर्योदय म्हणजे हे जीवन संपेपर्यंत, हे जीवन संपण्याच्या अगोदर ती चैतन्य शक्ती, तो आत्मसाक्षात्कार करून घ्या, असा त्याचा अर्थ. हे जीवन या रात्रीत संपणार आहे, ही रात्र आहे, आपण जीवन जगतो ही एक प्रकारची रात्र आहे. आणि हे जीवन संपण्याच्या अगोदर ती चैतन्य शक्ती प्राप्त करून घ्या, असं आत्मनिवेदन तो अहम प्राणाला सांगतो. आणि हे फक्त प्राण करू शकतो. ही जी ऊर्ध्व झेप आहे ना, ही ऊर्ध्व झेप फक्त प्राणच घेऊ शकतो. म्हणजे बघा, प्राण सोहमच्या द्वारे किंवा श्वासोश्वासाच्या द्वारे ऊर्ध्व झेप घेतो. म्हणजे नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळतं, हे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. म्हणजे हे हे प्राणाचं कार्य, हे कोण करू शकतं? श्वास हा प्राणाचा प्राण आहे. मग श्वासावर आधारित ही साधना आहे. आणि ह्याने, या सोहम साधनेने, म्हणजेच नाभीपासून हा श्वास ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य कोण करणार आहे? प्राण. म्हणजेच प्राण इथपर्यंत जाऊ शकतो, प्राण ऊर्ध्व झेप घेऊ शकतो.
कथेमध्ये हनुमंतच ऊर्ध्व झेप घेऊन हिमालयात काही वेळामध्ये जाऊन ती औषधी घेऊन येऊ शकतो. तसं साधकाच्या, माझ्या, तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आपल्या अंतरंगातला प्राण हा ऊर्ध्व झेप घेतो. कारण इथून वर झेप घेणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. इथपर्यंत सगळेजण येऊ शकतात, सगळे घटक म्हणजे मन, हृदय, चित्त वगैरे वगैरे. परंतु इथून पुढे जी झेप घ्यायची ती प्राणाने घ्यायची असते आणि प्राणाच्या सोबत सगळ्यांनी एकरूप व्हायचं असतं. म्हणजे प्राणाशी मन एकरूप होतं, मनाशी इंद्रिय एकरूप होतात आणि सगळेच ऊर्ध्व झेप प्राण सगळ्यांना घेऊन जातो. म्हणून ज्ञानेश्वरांनी अतिशय महत्त्वाची ओवी ज्ञानेश्वरीत घातली आहे की बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना. म्हणजेच मन पवनाशी म्हणजेच प्राणाशी, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे. आणि मग पुढची ओवी म्हणतात की ऐसे नेनो काय अपैसे, तया तेची की जे अभ्यासे, समाधी घरपुसे मानसाचे. म्हणजे समाधी अवस्था म्हणजेच ती चैतन्य प्राप्ती, जी इथे अहम प्राणाला सांगतो की तू आता ऊर्ध्व झेप घे आणि त्या विश्वकोशातील, विश्वकोश हा आहे, यालाच कथेतला हिमालय म्हटले, त्या विश्वकोशातील ब्रह्मगुंफेमधून, ही ब्रह्मगुंफा आहे वैश्विक स्तराची, माझ्या ठिकाणची जी ब्रह्मगुंफा म्हणजे हे सहस्रदल कमल. आणि इथे ती चैतन्य शक्ती आहे आणि तिला तू आता घेऊन ये. त्याची आत्ता अत्यंत गरज आहे. साधकाला जर समाधी अवस्था मिळवायची असेल, मुक्ती मिळवायची असेल, तर ती चैतन्य शक्ती खाली अवतरित झाली पाहिजे किंवा मी त्या चैतन्य शक्तीशी एकरूप झालो पाहिजे. तेव्हा ती चैतन्य शक्ती मला मिळेल आणि या भवरोगावरचं ते औषध आहे. म्हणजे इथे जे त्या बंधन शक्तीमध्ये बांधले गेलेत, आपण कुठल्या बंधन शक्तीत बांधले गेलो आहे? आपण या संसाराच्या, मायेच्या, या प्रपंचाच्या बंधन शक्तीत बांधले गेलेलो आहोत. आणि त्यातून मुक्त होण्यासाठी ती चैतन्य शक्ती आपल्याला अत्यावश्यक आहे. ती चैतन्य शक्तीची प्राप्ती झाली रे झाली की आपण या संसाराच्या, या प्रपंचाच्या, या मोहाच्या, या भवसागराच्या बंधनातून मुक्त होऊ. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.